कंदमुळं अर्थात जमिनीखाली वाढणाऱ्या वनस्पती. अश्मयुगात माणूस फक्त फळं आणि कंदमुळं हेच खाऊन जगत होता. पण आजकाल मात्र आपण फक्त उपवासाच्या दिवशीच कंदमुळं खाणं हे प्रेफर करतो. खरं तर या कंदमुळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात. भारतामध्ये बटाटा, बीट, गाजर, रताळी, मुळा, सुरण अशी वेगवेगळी कंदमुळं ही बघायला मिळतात किंवा उत्पादन घेतलं जातं. अशा या कंदमुळांचा आरोग्यासाठी जर आपल्याला फायदा हवा असेल तर निश्चितच आपण या सगळ्या कंदमुळांचा समावेश आलटून पालटून आपल्या आहारामध्ये करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. चला तर आज आपण जाणून घेऊयात की कुठल्या कंदमुळापासून आपल्याला कुठले फायदे हे मिळू शकतात. तर व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी डॉक्टर शर्मिला इनामके स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम आहे बटाटा. म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळ्यांना आवडणारा बटाटा हा आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये हा निश्चितपणे दिसून येतोच. या बटाट्याचा समावेश आपण वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये करत असतो. बटाट्यामध्ये कॅलरीज असतात मान्य आहे, पण फक्त बटाटा खाल्ल्यामुळे वजन वाढतं या एका समजापोटी लोक बटाटा खाणं हे पूर्णपणे बंद करतात. तर असं न करता तुम्ही बटाट्याचे तळलेले पदार्थ हे खाणं टाळलं पाहिजे. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर्स, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन B6 असे वेगवेगळे घटक असतात, ज्यामुळे तुमचं योग्य पद्धतीने पोषण होऊ शकतं. त्यामुळे आहारामध्ये उकडलेल्या बटाट्याचा समावेश तरी तुम्ही निश्चितच करू शकता. आणि बटाट्याची भजी, बटाटा वडा, बटाट्याचे चिप्स या गोष्टींना मात्र थोडासा आळा घातलेला हा आरोग्यासाठी चांगला ठरू शकेल. पुढचं कंदमुळ आहे ते म्हणजे रताळं. रताळं हे सुद्धा भारतात मोठ्या प्रमाणात पिकवलं जातं. या रताळ्याचं साल हे लालसर किंवा काळपट असू शकतं, पण आतून मात्र ही रताळी पांढरी असतात. रताळ्यांमध्ये नैसर्गिक साखर असते, पण त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही. इनफॅक्ट वेट लॉस करायचा असेल तर आम्ही ॲडवाईज करतो की तुम्ही एका डाएटमध्ये नक्कीच रताळ्याचा समावेश करा, कारण हे रताळं खाल्ल्यामुळे आपल्याला पोट भरल्याची भावना जी आहे ही जास्त वेळ राहते आणि त्यामुळे मग इतर काही पदार्थ खाऊन जो काही एक्सेस कॅलरी इंटेक होणार आहे तर तो टाळला जाऊ शकतो. रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात, विटॅमिन्स असतात, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन E, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, बीटा कॅरोटीन, फोलिक ॲसिड हे सगळे घटक आपल्याला रताळ्यामधून मिळू शकतात. त्यामुळे निश्चितच तुम्ही रताळं हे अगदी डोळे झाकून आहारामध्ये तुम्ही त्याचा नक्कीच समावेश करू शकता. तुम्ही रताळं अगदी जाळावरती शक्य असेल तर जाळावर भाजून खाऊ शकता किंवा फक्त कढईमध्ये ते व्यवस्थित भाजून घेतलं तरीसुद्धा त्याची अतिशय अप्रतिम चव लागते आणि प्लस त्याचे हेल्थ बेनिफिट्स आपल्याला सगळे हे मिळून जातात. पुढचं आहे आपल्या सर्वांच्या आवडीचं गाजर. तर गाजरावरती मी एक वेगळा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही तो नक्कीच बघू शकता. तर ही आरोग्यवर्धक गाजरं ही साधारण गुलाबी किंवा लालसर रंगाची असतात आणि अतिशय पौष्टिक असं हे कंदमूळ आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात, व्हिटॅमिन A असतं, त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांची हेल्थ चांगली राहायला मदत होते. अँटीऑक्सिडंट्स असतात, इतरही काही विटॅमिन्स असतात. या सगळ्यामुळे आपली स्किन चांगली राहते, केसांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे सौंदर्याच्या दृष्टीने म्हणलं तरीसुद्धा तुम्ही गाजर हे नेहमीच आपल्या आहारामध्ये इन्क्लूड केलं पाहिजे. पुढचं कंदमूळ आहे ते म्हणजे मुळा. मुळा हा पूर्णपणे व्हाईट पांढऱ्या रंगाचा असतो आणि थोडासा उग्र असतो चवीला आणि वासाला सुद्धा. त्यामुळे बरेचदा लोकांना मुळा खाणं तितकंसं आवडत नाही. हां, तुम्ही मुळ्याची कोशिंबीर करून खाऊ शकता. कच्चा मुळा जर तुम्ही खाल्ला तर त्याच्यापासून खूप आपल्याला आरोग्याचे फायदे हे मिळू शकतात. पण अगदी कच्चा खाणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तो धुवून घेऊन त्याच्यापासून कोशिंबीरही करून खाऊ शकता. मुळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन्स असतात, फायबर्स, आयर्न, इतर विटॅमिन्स हे सगळं मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे मुळ्याची तुम्ही भाजी करू शकता, मुळ्याचा पराठा करू शकता, मुळ्याचं थालीपीठ करू शकता किंवा कच्चा मुळासुद्धा तुम्हाला आवडत असेल तर खाऊ शकता. मुळ्याची कोशिंबीरही मी सांगितलीच आहे, ती सुद्धा अतिशय पौष्टिक आणि रुचकर लागते. त्यामुळे असं कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मुळा आपल्या पोटात जाईल याची काळजी तुम्ही घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचं कंदमूळ आहे ते म्हणजे बीट. त्याचा रंगच लालसर किंवा काळसर असतो, कारण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असतं. जर तुम्ही नियमित खाल्लं तर रक्ताची कमतरता ही दूर व्हायला मदत होते, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहायला मदत होते. कुठल्याही प्रकारचा हृदयरोग असेल तर तो नियंत्रणात राहण्यासाठी बीटाचा उपयोग हा होऊ शकतो. तुम्ही सॅलड म्हणून खाऊ शकता, बीटाचा पराठा खाऊ शकता, बीटाची भाजी करू शकता किंवा कच्चं बीटही तुम्ही आपल्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकता. दिवसातून एकदा तरी बीटाचा आहारात समावेश हा केला गेला पाहिजे आणि याकडे तुमचं लक्ष हे असलं पाहिजे. पुढचं कंदमूळ आहे ते म्हणजे सुरण. सुरण सुद्धा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे.
प्रत्येक भागाप्रमाणे वेगवेगळ्या रेसिपीज आपल्याला बघायला मिळतात, पण जी माझ्या माहितीप्रमाणे आहे किंवा मी स्वतः करते ती म्हणजे सुरणाचे काप. अतिशय चवदार होतात आणि शिवाय त्याचे पौष्टिक तत्व आपल्याला सगळे मिळायला मदत होते. तर निश्चितच तुम्ही सुद्धा सुरणाचे काप हे आहारामध्ये इन्क्लूड करा. त्याशिवाय सुरणाच्या वड्या, भाजी किंवा इतरही काही रेसिपीज तुम्ही जर इंटरनेटवर सर्च केलं तर नक्कीच तुम्हाला मिळू शकते. तर अशी ही सगळी भारतामध्ये आपल्याला अगदी इझिली मिळणारी कंदमुळं जी आहेत तर त्याचा आपण निश्चितच आपल्या आहारामध्ये आलटून पालटून समावेश हा करायला हवा आहे. जर आपण योग्य पद्धतीने आपल्या आहारामध्ये यांचा समावेश केला तर निश्चितच त्यापासून आपल्याला अतिशय मोठ्या प्रमाणात फायदे हे मिळू शकतात आणि आपलं आरोग्य चांगलं राहायला मदत होऊ शकते. तर आशा करते की तुम्हाला ही माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय.